चला इथून होंडा टू व्हीलरची चावी आम्हाला सापडलेली आहे. ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. बाईकची चावी ते सापडलेली आहे. कोणाची जर कळत नकळत पडली असेल आपल्या खिशातून तर ती ओळख पटवून आमच्याकडून घेऊन जायची आहे. सगळ्यांचे खिशात हात गेले असेल. आता प्रत्येकजण चेक करत असेल. माझी चावी तर आहे ना. बॅक टू क्रिकेट आणि जाऊया मॅचकडे. हायवोटे ड्रामा पहिला जितोय जिते आणि एशी देव दांडा पेन तालुक्यातील एक दमदार टीम जितोय. जितेनं मात्र तिथे दम दाखवला आणि सामना जिंकलाय अगदी सहजरित्या. त्यानंतर आणखी दोन टेनिस क्रिकेटमधील दिग्गज संघ, एका बाजूला वशा 11 विंधने आणि दुसऱ्या बाजूला अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. मुंबई म्हटल्यानंतर मुंबईमध्ये गावाचं गाव पण तुम्हाला अनुभवायचं असेल तर जा तुम्ही ट्रॉम्बे कोळीवाडामध्ये, तिथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला विंधने टॉस इथे जिंकलाय टीम अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडानं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. फलंदाजीसाठी इथून टीम वशा 11 विंधनेला आमंत्रित केले गेले. गोलंदाजी मार्कसाठी पहिला षटक हाताळण्यासाठी इथून आलंय देवीश तुर्भेकर आणि फलंदाजीसाठी अनिकेत जोशी आणि आकाश पाटील. पहिला बॉल, ओहो चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेला. पहिल्या बॉलवरती मात्र नजकता मात्र दाखवत असताना सिद्ध करताना मात्र पाहायला मिळते स्वतःला. इथून देवेशला पाहतो इथे. ट्रॉम्बे कोळीवाडा आणि ट्रॉम्बे कोळीवाडा म्हटल्यानंतर फ्रंट लाईन गोलंदाजीसाठी देवेश याला मात्र सातत्याने आपण पाहत असो. देवेश तुर्भेकर राईट मोद विकेट. ही बॉल चांगला ना पाहायला मिळाला. ऑन साईडला फक्त गती परिवर्तन पाहायला मिळाले, तिथे मात्र स्पेस मिळाला नाही. फलंदाजांना बॅट स्विंग केली होती जोरात तिथे, परंतु इथून ज्या पद्धतीने मिडॉनला ऑन ड्राईव्ह करायचं होतं बॅटचा पेस अगोदर क्लोज झाला आणि मिळाले एक धाव तिथे आणि सुरुवात झाली एका धावेनं. धावफलकावरती मात्र पाहायला मिळतो आपल्याला स्ट्राईक कन्वर्ट झाली. आता स्ट्राईकला येतात मात्र इथून आकाश पाटीलला पाहतो इथे. बातान टीमसाठी विंधणी टीमसाठी सातत्याने चर्चेचे नाव राहिले गेले. चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. मुंबई विभागातील नामांकित टीमपैकी एक मात्र सातत्याने मात्र हे नाव टीमचं मात्र घेतलं जातं. अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. ट्रॉम्बे कोळीवाडा म्हटल्यानंतर अगदीच समुद्रकिनारी असताना मात्र हा गाव आणि मुंबईमध्ये गावाचं गाव पण मात्र या कोळीवाड्यानं जपलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, बॅटचा पेस अगोदर क्लोज झाला, टायमिंग चुकलाय तिथे आणि फलंदाज बाद. झेल अप्रतिम पकडलाय तिथे देवेन कोळीनं आणि प्राप्त करून दिली पहिली विकेट देवेश तुर्भेकरनं. फलंदाज बाद. आकाश पाटील गोल्डन डकचा शिकार माघारी. दमदार इथे मात्र पाहायला गेलं चंद्रशेखर ठाकूर साहेबांचं समुद्र टायटल सॉन्ग हे पण ऐकत आहात. पाहुण्यांच्या आगमनाने मन आनंदले, प्रेम भावे आपले स्वागत जसे सजले. प्रत्येक मान्यवरांचा अगदी मान सन्मान आदर सत्कार माणुसकी इथे मात्र जपली जातोय स्पर्धेमध्ये. आणि तुम्ही पाहताय श्री बापूजी देवचषक 2026 कोपरुली गावाचा अभिमान आणि स्वाभिमान. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे परंपरेची. तुम्ही पाहताय श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरुली आयोजित श्री बापूजी देवचषक 2026चा महाकुंभ मेळावा. टेनिस क्रिकेटचा सोहळा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा संपन्न होताना पाहायला मिळतो. आणि बोलबाला राहायला गेलाय गोलंदाज. पहिला षटक देवेश तुर्भेकर घेऊन आले आणि आपल्या नावाचा डंका 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 पेटवताना पाहायला मिळत आहेत. कारण पहिला विकेटी प्राप्त करून दिले आकाश पाटील यांच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज गीते जोशी मैदानामध्ये गेले जरूर तिथे हो, तिथेही संधी परंतु थोडासा दूरवर अपील इथे मात्र पाहायला मिळाली. थोडंसं मात्र इथून सतर्क राहण्याची इथून सूचना क्षेत्ररक्षकांना यष्टिरक्षकांनी केली होती जरूर, पण तो बॉल थोडासा दूरवर आणि पाहायला गेला. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. नावी गेलाय टीम
टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडानं आणि देवेश तुर्भेकरनं मात्र पहिला षटक आपल्या नावी नेलाच नाही तर खेचून आणलाय. तर या षटकामध्ये धावा खर्च झाल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 2 आणि महत्त्वपूर्ण एक विकेट प्राप्त करून दिली आहे. बॅटिंग करत असताना टीम वशा 11 विंधने या टीमच्या मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 2 धावा. तर या स्पर्धेसाठी सन्माननीय हेमंतजी परदेशी साहेब यांच्या वतीनं तब्बल 2,500 रुपयांची धनराशी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे अशोकजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झाले. त्याचप्रमाणे संतोष शेठ म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालं. आणि त्याचबरोबरीनं खऱ्या अर्थानं ज्यांच्या सौभाग्यवती या ग्रामपंचायतीच्या सरपंच साहिबा आहेत कोपरवली नगरीच्या, अर्थातच अलका दुर्वाशेठ म्हात्रे आणि त्यांचे यजमान आदरणीय दुर्वाशेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं तब्बल 25,000 रुपयांची धनराशी आम्हाला या स्पर्धेसाठी प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. सगळ्याच दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. कारण अशाच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच खरंतरी स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं धाडस आमचं सुद्धा वाढतं आणि त्याबद्दलच थँक्यू सो मच. आता इथून संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय. बॉल चाललाय 1 टप्पा सीमारेषा पार आल्या धावा इथून 4 चौकार. नाही अप्रतिम. आम्ही सातत्याने चर्चा करत असतो ना हर्षद तांडेल आणि त्यांची पूर्ण टीम सागर डेकोरेटर्स ज्या ज्या वेळी असतात त्यावेळी मात्र चर्चा होते. डायरेक्ट हिट नाही लागला निशाणा वाचले तिथे आपण पाहायला गेलात तर आता धावांसाठी धाव करावी लागतोय टीम वशा 11 विंधने. पण विंधने टीम अशी आहे ना की कमबॅक कधी करेल ना ते सांगता येणार नाहीये. अनेक वेळा मात्र पाहिलंय की या टीमनं मात्र अनेक मातब्बर संघांना भल्या भल्या मोठ्या संघांना मात्र इथून मात दिली आहे. त्याच टीम बरोबर मात्र आपण पाहतोय अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडाला संघर्ष करावा लागेल नो डाऊट. चांगला थ्रो इथे मात्र डायरेक्ट हिट. हो. आता इथून अपील केली गेली ते पंच ऑन फील्ड पंच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. डेअरचा वापर केला जाईल आणि यस आमचे लेजेंड पंच आत्माराम कोळी सर येथील आणि स्क्रीनवर टेक्निकल पीटीसी टीम पूर्णपणे कार्यरत आहे. अगदी 4 कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा कव्हर केली जातोय. प्रत्येक अँगल चेक केला जाईल. महत्वाची विकेट आहे कारण डेंजर झोन मध्ये फलंदाज तिथे आहेत. जी विकेट हवी ते विकेटसाठी मात्र परिपूर्ण प्रयत्न केले जातात. गीतेश जोशी आणि आउट फलंदाज पाथ. कोपरोली गावाच्या टेनिस क्रिकेटला एक वेगळी झाली प्राप्त करून देणारे आदरणीय प्रीतीजी पाटील आणि अमेजी पिते. जबरदस्त A1 जोडी आणि या A1 जोडीनं सातत्याने अनेक चांगली आयोजनं यशस्वी करून दिलेत. मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर टेनिस क्रिकेटचे अमेजी पितळे आणि प्रीतीजी पाटील त्यांचं समुद्र संगीत इथे तुम्ही ऐकलात. आणि श्री चंद्रशेखर ठाकूर साहेब मित्रमंडल व ग्रामस्थ मंडळ कोपरोलीच्या वतीने हे दम 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 दाखवणारं आयोजन संपन्न होताना पाहायला मिळतोय. श्री बापूजी देव चषक 2026 भव्य दिव्य उद्घाटन सोहळा डोळ्यांची पारणं फेडावे असं मात्र इथून आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेबांची मात्र ग्रँड एंट्री पाहायला मिळाली. स्पर्धेला सुरुवात झाली. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर फ्लॅट हिट आणि डॉट बॉल.
समीकरण परिपूर्ण मात्र गोलंदाजी आपल्या बाजूने वळवताना मात्र पाहायला मिळतात इथे. विराज पाटील गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तिसरा बॉलला एक सिंगल देऊन गेला. त्याच्यानंतर मात्र इथे पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून दिली. हा डॉट बॉल आणि आणखी एक डॉट बॉल. कॉपी पेस्ट, कंट्रोल सी कंट्रोल व्ही कीबोर्डवरती पीटीसीच्या दाबले जातात. तिथून मात्र बटणं त्याच पद्धतीने गोलंदाजी साकारली जातोय. बॉल आल्या वाईट, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एक सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर आता इथून छान आहे. टप्पा चांगला होता, मागचा टप्पा थोडासा चुकला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. अवांतर स्वरूपामध्ये या षटकातील पहिला व्हाईट बॉल तो पाहिला गेला. षटक क्रमांक इथून समाप्त झाले. दुसरं विराज पाटील यांच्या स्वरूपामध्ये 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. 3 ऑन स्कोर बोर्ड. मंत्रमुग्ध करणारे हे क्षणचित्र तुम्ही पाहताय. श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026च्या स्पर्धेची भव्य दिव्यता काय आहे ना त्याचं उत्तम उदाहरण हा VIP डाईल्स. आपण पाहायला गेला तर ना भूतो ना भविष्य. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे परंपरेची. आणि ते स्क्रीनवर इथे मात्र आपण पाहतोय. ड्रोन कॅमेराला मात्र इथून एक क्षणचित्र मात्र टिपले गेले आणि या स्पर्धेच्या आणि या मैदानाला अगदी नव्या नवरीसारखं नटवलं गेले. हे खासियत राहिले गेले. टॉससाठी या दोन्ही टीमला विनंती करेन. श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरोधामध्ये महापोली बी. म्हणजे भातान म्हटल्यानंतर डीप मध्ये बॅटिंग ऑर्डर आणि महापोली म्हटल्यानंतर भल्या भल्या फलंदाजांची बंबेरी उडवणारे त्यांच्याकडे गोलंदाज आहेत. म्हणजे तुम्हाला बिग बॅटल पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा यानंतर जरूर पाहायला मिळेल. वा फिरकीचे जादूगार, गिरकी घेतली फिरकी केत गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. क्रमांक 3 साठी मात्र इथून देवेश तुर्भेकर आपल्या स्पेल मधील दुसरा षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. ही खासियत राहिली नाही गोलंदाजांची. मुंबई विभागामध्येही या नावाची चर्चा राहिली गेली. त्याच्यानंतर मात्र रायगड असेल, ठाणे असेल, अगदी रत्नागिरीपर्यंत या खेळाडूला आपण खेळताना पाहायला मिळालंय. आणि अनेक व्यावसायिक गटामध्ये मात्र खेळताना खेळाडूला पाहायला गेले. आणि ट्रॉम्बे कोलिवाडा म्हटल्यानंतर महत्वाची गोलंदाज देवेश तुर्भेकर हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले. त्याच गोलंदाजांना मात्र इथून पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि क्रमांक इथून मात्र 3चा षटक चालू झालाय. आणि ते आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळण्यासाठी स्वतः देवेश तुर्भेकर आलेत. अनिकेतला पाहतोय ते अनिकेत आणि देवेश यांच्यामध्ये हा युद्ध पाहायला मिळतंय. अगदी चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहेत. निलेशजी पाटील आमचे बिग सपोर्टर आहेत. ट्रॉम्बे कोलिवाडा आणि विराजचे पप्पा आहेत आमचे. विराजला खेळताना पाहतोय ते. हा गावावरचा प्रेम आहे. तुम्हाला घेऊन येतात ना मैदानाकडे. अनेकेला पाहायला गेलंय. टॅफ्टेल आहे तिथे. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल हा नजाकत पाहायला मिळाली, सौंदर्य पाहायला मिळालं. बॉल फरार आर पार. धावाला 4 चौकार. इथून या चौकारानं धावा संख्या थोडीशी आकार घेताना मात्र पाहायला मिळते. 14 धावा धावपलकावरती. अनुराग आमच्या आदरणीय अनुरागजी गोवटणेचे त्यांच्याकडनं ट्रॉम्बे कोलिवाड्यासाठी मात्र खूप सारे शुभेच्छा आल्यात आणि ते ही मॅच बघतायत. त्यांचंही मनापासून आपण करूया आभार आणि त्यांचं सरचं स्वागत करूया. बिग फॅन आहेत गोवटणेचे आमचे अनुरागजी आणि त्यांच्याकडनं ही स्पर्धा पाहिली जातोय. खास करून आम्ही 11 ट्रॉम्बे कोलिवाड्याला शुभेच्छा आल्यात. फटका बसला होता. दूरवर थोडेसे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. मैदानामध्ये बरंचसं काही घडताना मात्र पाहायला मिळतो. इथे एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. या सिंगल नंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 17 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय.
नेक्स्ट मॅच खूप छान तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की टॉस साठी या भातान आणि महापोली बी. नो बॉल आणि फ्री हिटचा बॉल इथून मात्र फेस केला जाईल. 17 धावा धावपलकावरती. नो बॉल नंतर फ्री हिट. गोलंदाजी मार्क वरती देवेश तुर्बेकर होती ती मात्र पाहायला गेलं तर नो बॉलचा बॉल फ्री हिटचा बॉल त्या पद्धतीने खेळता आलं नाहीये. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी. लेझी क्रिकेट आणि तिथे मात्र पाहायला मिळालं तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरे पंचांची मागणी इथे मात्र केली, परंतु वाटते इथे डेंजर झोन मध्ये जरूर आहेत फलंदाज. अनिकेत चेक केल्या जाईल परत एकदा. आत्माराम कोळी पीटीसी टेक्निकल टीम बरोबर जोडले गेलेत. तिसरे धाव घेणं गरजेचं होतं का? 2 धावा सहजरित्या आल्या होत्या. जिथे 1 होती ना तिथे 2 धावा केल्या आणि दुहेरीला तिहेरीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये यशस्वी. आउट. फलंदाज बाद. हे आहे ना कलात्मता. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल हातामधून स्किट झालं. त्याच्यानंतर मात्र इथून बॉल गोलंदाजांकडे मात्र फेकले गेलं आणि त्याचबरोबर तेवढी चतुराई गोलंदाजाने केली आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिकेत जोशी बॅक टू द गाउट. प्रणय थळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावरती धावा स्थिर आपल्याला पाहायला मिळतात. येते 19 रन स्कोर बोर्ड. 19 वरती तिसरा विकेट माघारी. सुदर्शन पाटील आमचे ताऱ्या गावाचे सुप्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळत आहेत. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर नाहीये. हो हाताला झटकाने बोटाला दिलाय. चटका. बॉल सीमा पार. शुभमच्या हातातून निसटलाय. धावातील 4. चौकार. आहे इथून शेवटचा कॉल. सेत भातान आणि महापुली बी. भातान टीम आली आहे का कॅप्टन? चला भातानं उपस्थित आहे महापोली बी टीम. कॅप्टन चला आवाज आमचा येत असेल तुमच्यापर्यंत. टॉस साठी आले महापोली आलेले आहेत. भातन टीमचे कॅप्टन आपण या, कारण टॉस आम्ही लवकर उडवतो. असं नाही इनिंग ब्रेक मध्ये जोडू, त्याच्या अगोदर सुद्धा उडवला जाईल. त्यामुळे आपण मंचावर येऊन बसायचं आहे. भातन टीम निलेश भोईर या आपण टॉस साठी यायचं आहे, कारण आज भरपूर सामने आणि वेळेचं बंधन भरपूर आहे. इथे परिपूर्ण मात्र आम्ही प्रयत्न करू वेळ वाचवण्याचा. लवकरात लवकर वेळेनुसार ही स्पर्धा संपुष्टात आणण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल. षटक क्रमांक इथून मात्र समाप्त झाले. तिसरा आणि 3 षटकानंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. 23 क्रमांक 4चा षटक मार्गस्थ झाला. इथे शुभम पाटील गोलंदाजी मार्कवरती येतील. लेजंड खेळाडू बऱ्याच वेळा आपण पाहायला गेलं तर निलेश भोईर यांचं आगमन मात्र होताना पाहायला मिळले. अनेक मैदानं गाजवलेत त्यांनी, पण अजूनपर्यंत वाघासारखी चाल राहिली गेली आहे. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा. सीमारेषा पार पार पार. 4 चौकार. थळी थोडासा लय मध्ये त्यांना पाहायला मिळते. होय आता म्हणत असतील इथे मात्र टीम वशा 11 विधनेचे मात्र समर्थक. क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट. फलंदाज प्रणय थळी यांच्या बॅट मधून चौकार आलाय. ईस्ट और वेस्ट कोपरोली गावाचं क्रिकेट इज द बेस्ट. आणखी फ्लॅट. काय डिलिव्हरी. पाणबुडी सारखा सुर मारून गेला. खाशा सातत्याने मात्र गोलंदाज म्हणून सिद्ध करताना शुभम पाटीलला पाहिलं गेले. बरेचसे तुम्हाला मात्र इथून या संघामध्ये
मच्छीमारी व्यवसाय करणारे मात्र खेळाडू मात्र तुम्हाला पाहायला मिळते, त्यांचे परिवार त्या व्यवसायाबरोबर जोडलेले पाहायला मिळतात. म्हणून तर म्हटलं जातं कोळीवाडा, ट्रॉम्बे कोळीवाडा आणि गावाचं गाव पण मुंबईमध्ये जपणारं गाव हा पाहायला मिळतं आपल्याला. फटका फसला तिथे, उंची जास्त लांबी मिळाली काय, होय अंतर मिळालं, अंतर कापला नाहीये, स्किट झाला आता मधून. तिथून बॉल पाहायला गेलं तर साधा सोपा झेल तिथे मात्र सोडला जरूर आहे, परंतु थ्रो चांगला झालाय. आणि धीरज यांनी अंतिम क्षणी मात्र आपल्या क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवली धीरज कोळी. आणि इथून मात्र फलंदाज बाद, विकेट आली आहे, माघारी परतावा लागेल फलंदाज प्रणय थळी या फलंदाजांना. निलेश पाटील काका प्लीज, तुमचा उत्साह मी समजू शकता पण मैदानामध्ये जाऊ नका. सूरज नवाळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. उर्वरित बराचसा खेळ मात्र बाकी आहे ना, का चौथा षटक मार्गस्थ आहे शुभम यांच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला मात्र इथून धावा बनवाव्या लागतील. बॅटिंग ऑर्डर आपण पाहायला गेलं तर चांगली पद्धतीने मात्र सातत्याने अमे-11 ट्रॉम्बे कोळीवाडा मात्र उदाहरण सादरीकरण दिले गेले. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर निश्चितच तुम्हाला इथून 5 षटकांमध्ये 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 28वा 28. आताही फटका बसला तिथे, स्विंग करायचा होता बॉल हवेमध्ये, परंतु इथून धीरज कोळी ढिके बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. तिथे बॉलला उचलतील फेकी करतील, बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि या 2 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 अन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतोय. मॅच रंगात येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम इथे मात्र नियोजन पद्धतीने बांधलेला मात्र इथून क्रिकेटचा सुवा, गजर क्रिकेटचा सुवा आनंदाचा रंगताना पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर हाय व्होल्टेज ड्रामा मॅच क्रमांक मात्र इथून चौथी मात्र आजच्या रात्रीतील पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, तेच करायचं आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. देवेश तुर्भेकरनं मात्र ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली ना, त्याच्यानंतर फक्त मात्र जास्तीत जास्त खर्च मात्र देवेश तुर्भेकरनंच खर्च केल्या. 13 धावा पहिल्या षटकामध्ये फक्त 2 खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी साकारली गेली आणि पंच कळवतात येस डेफिनेटली क्रमांक 4चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. वैशालीवन विंधने बॅटिंग करत असताना 4 विकेट गमावत असताना 30 धावा धावपलकावरती. तर या स्पर्धेसाठी सन्माननीय धीरज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय दुर्वा शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त केलंय. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. आणि नेहमीच आमच्या पाठीमागे असणारे व्यक्तिमत्व आमच्यासाठी नेहमीच आधारस्तंभ राहिलेत. आणि कधीही कोणताही कार्यक्रम असू द्या किंवा कोणताही उत्सव असू द्या, सण असू द्या, नेहमीच अडीअडचणीमध्ये आमच्या पाठीशी राहणारे व्यक्तिमत्व. आणि त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांचे बंधू अर्थातच दुर्वा शेठ म्हात्रे साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांची धनराशी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं पुनश्च एकदा आम्ही मनापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. व्हाईट बॉल इथे मात्र त्यांना पाहायला मिळाला. सुरुवात मात्र इथून अंतिम षटकातील पहिल्या बॉलवरती आली अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव. राजन कोळी नाव सातत्याने चर्चेत राहिले, परंतु हाई बॉल वाईट अगदी भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. डेडिकेशन प्लस मोटिवेशन इज इक्वल टू सक्सेस. समर्पण प्लस प्रेरणा म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होतं. या अंतिम षटकामध्ये दोन्ही टीमला 30 करावं लागेल, चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल, चांगल्या खेळाला आपल्या बाजूने वळवावं लागेल, या परिस्थितीजन्य क्रिकेटला ॲडॉप्ट करावं लागेल आणि अंतिम षटकामध्ये जेवढं बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला करता येईल ना ते करावं लागेल. आणि तेच ठासून ठोकून देण्याचा प्रयत्न मिडॉनमध्ये मात्र पकडला गेलाय. झेल अप्रतिम आणि धीरज दिनो आहे तिथे आणि फलंदाज बाद होतील. विकेट हवी आहे, ते विकेट मात्र अंतिम षटकामध्ये प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत.
राजू कोळी आणि सूरज बॅक टू द गाउट. कोपरोली गावाचे ग्रामदैवत श्री बापूजी देव चषक 2026च्या निमित्तानं आपण बापूजी देव चा आशीर्वाद सातत्याने कोपरोली गावावरती राहिले. आमच्या आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांवरती राहिले. आमचे अमयजी असतील, प्रितेशजी असतील आणि पूर्ण त्यांची टीम कार्यरत असताना मात्र पाहायला मिळते. काय बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला इथे. इथून जोरदार अपेल मात्र जरूर केली गेली आणि रनआउटची विकेट प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. कारण स्किट झाला होता तिथून ना यष्टिरक्षकांच्या हातामधून बॉल आणि फलंदाज बाद झाले तिथे. मैदानाच्या बाहेर यावं लागेल सुजल नवाळे या मात्र फलंदाजांना. धावसंख्या स्थिर, धावफलकावरती 32 धावांवरती 6वा विकेट माघारी. या महिन्यामध्ये बऱ्याच वेळा धून आम्ही मात्र आमच्या कानावरती ऐकलेले अप्रतिम संगीत पाहायला मिळालं. गॅप शोधून काढलाय पॉइंटच्या डोक्यावरून, थांबणार नाहीये, वेग पकडलाय, बॉल चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमारेषा पार पार पार, 4 चौकार. मैदानाची पाहणी आमच्या अनिकेतजी करताना मात्र पाहायला मिळतात. त्यांचं मोठं योगदान राहिले. चांगला बॉल इथे ऑन साईडला खिचून काढला, बॅकवर्ड रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहेत. बॉल स्किड झाला, त्याचा परिपूर्ण फायदा उचलला गेला. एकाला दुहेरीमध्ये रूपांतरित, खराब थ्रो नियंत्रणामध्ये नाहीये. सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते न्यू आम्ही 11 ट्रॉम्बे कोलीवाडाचं क्षेत्ररक्षण. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात इथे या 2 धावेनं. 38 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात येते. ऑन साईडला तिथेही खराब थ्रो मात्र इथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो पण एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातोय. अंतिम षटकामध्ये धावा घेण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेलाय. खूप छान मात्र इथून सिंगल डबल वरती भर दिलं गेलं. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. बॉल चांगला इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, स्किट झाला त्याचा परिपूर्ण प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाज चपल आहेत आणि त्याचा परिपूर्ण उदाहरण इथे मात्र पाहायला आपण. प्रचंड इच्छाशक्ती घेऊन हे दोन्ही फलंदाज अंतिम षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय. कारण या षटकामध्ये धावा इथे मात्र आलेल्या आहेत 11 धावा आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा. तर विजयासाठी 42 धावांची गरज आहे. बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये टीम जाईल आम्ही 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. नेक्स्ट मॅच दत्त भातान आणि महापोली बी. टॉस इथे मात्र घेतला जाईल. त्याचबरोबर मी अरविंदजी जयराम पाटील यांना विनंती करेन की आमच्याबरोबर संपर्क करा. या अरविंदजी जयराम पाटील, आपण कुठे असाल तर लगेच मुख्य व्यासपीठाकडे मी अतिथी कक्षामध्ये आपल्याला मात्र निमंत्रित करेन. आदरणीय अरविंदजी जयराम म्हात्रे साहेबांना आम्ही आदरपूर्वक इथे अरविंदजी पाटील साहेबांना मी आदरपूर्वक विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती इथे यायचं आहे. टॉस इथे मात्र घेतला जाईल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन भातान आणि त्यांच्या विरोधामध्ये महापोली म्हटल्यानंतर चिवट टीम, अगदी चिकाटी धरणारे आणि गोलंदाजांचा बोलबाला बाबूलाही आपण अनेक वेळा पाहिले.
त्याचबरोबर निलेश लिझिन खेळाडू गेम मल्टीपल्टी करणारे आणि आमचे कार्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे. ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते टेल चॉईस केले आणि मला वाटतं हेड आलाय. तर टॉस इथे मात्र जिंकलाय महापोली टीमने. निर्णय काय करेल? फिल्डिंग बरोबर जाण्याचा निर्णय. काय म्हणशील महापोली टीम सातत्याने मात्र आपण पाहिलं तुमची चर्चा राहिली आहे आणि नेहमीच या तुमचे गोलंदाज आणि त्याचबरोबर फिल्डिंग बरोबर जात असताना चांगला निर्णय तुमच्यासाठी असेल याचं उत्तम उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल. परंतु इथून पहिल्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल आणि इथून 5 षटकांमध्ये कितीपर्यंत थांबवलं जाईल? ऐसा कुछ फिक्स नहीं है, इंशाल्लाह कोशिश करेंगे कि कम से कम रन पे रोक के हम लोग बैटिंग अच्छी करके जीत जाए. नक्कीच या टीमची चर्चा राहिली गेली. निलेश सर, पाहायला गेलं तर टॉस तुम्ही हरलात परंतु इथून टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमची फिल्डिंगच असते. काय म्हणाल महापोली अगदी पाहायला गेलं तर तुम्ही या टीममध्ये अगदी 22च्या आतील सगळी तरुण तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. ॲज अ गोलंदाज म्हणून त्यांनी सातत्याने मात्र अगदीच रायगड ठाण्यापासून मात्र ही चर्चा राहिली गेली. भिवंडीपासून प्रवास करून येतात, नावाची चर्चा करायला लावली आहे. कसं इथून बॅटिंग करत असताना किती धावा मात्र 5 ओव्हरमध्ये बनवल्या जातील? तसं बघायला गेलं तर आमची पण मुलं अंडर 20च्या खालची जवळजवळ अर्धी पोरं आहेत ना, म्हणजे 5-6 पोरं असतील ते अंडर 20च्या पण खालची आहेत. तर बघू, चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू, चांगला स्कोअर मारण्याचा प्रयत्न करू. यस, दोन्ही टीम ताकदवान आहे. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा अगदी मनापासून. आणि आम्ही आदरणीय ठाकूर साहेबांना आदरपूर्वक पुन्हा विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये इथे मात्र विराजमान व्हायचं आहे. वक्की स्पोर्ट्स महापोली, सुदर्शन सर थोडं करेक्शन करून घ्या. वक्की स्पोर्ट्स महापोली. आणि जाऊया आपण या मॅचकडे जिथून बनवायच्या आहेत 41 धावा आणि ऐकूया आपण जयेश भोसले सरांना. थँक्यू. एक महत्वाची मॅच जितोय एका अर्थात वशा 11 विंधने आणि अमय 11 ट्रॉम्बिक कोळीवाडा या दोन संघांदरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पूर्वार्धाचा काही नुकताच संपला. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला घाई करा, अंपायर थोडेसे कॉल द्या. चला विंधनेकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. टॉस झाला. नेक्स्ट मॅच मध्ये तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे श्री दत्त भातान आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ वकी स्पोर्ट्स महापोली या दोन संघांदरम्यानची लढत. नेक्स्ट मॅच आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय रामचंद्रजी नवाळे साहेब, ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे विंधने गावचे, हे अर्थात आपण पाहत आहोत ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय रामचंद्रजी नवाळे साहेब, मामांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. या गावामध्ये मामा म्हणूनच सर्वांना अर्थात रामचंद्र शेठ नवाळे साहेब यांना ओळखलं जातं. आणि खरं तर रामचंद्र मामा यांच्या माध्यमातून पुढं जेथे प्राईज सर्वाधिक जास्त जर का विंधणे संघाला कोण लावत असेल ना, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक पारितोषिक जे लावत असताना पाहायला मिळतात. नेहमीच क्रिकेटला प्राधान्य दिलेलं आहे. आदरणीय रामचंद्रजी नवाळे साहेब यांना पण व्यासपीठावरती पाहत आहोत. ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे अर्थात पदाधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. गजाननजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत.
पहिलाच बॉल प्राध्यापक आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटक हातात असताना समाधान पाटील यांना आपण पाहतोय. उद्याने शिक्षक आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत, सातत्याने वेगाने गोलंदाजीसाठी दांडले जाणारे समाधान पाटील गोलंदाजी करतायत. चेतन कोळी मैदानावरती आहेत. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेतलेला पाहायला मिळाला. हा चेंडू डॉट बॉल आलाय. लक्ष 42 धावसंख्येचा आहे. विराज पाटील आणि त्याच्या साथीला चेतन कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रामचंद्र शेठ नवाळे साहेब यांचा विशेष सन्मान. हाय बॉल कट केला होता. बॅटची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. एक धाब्याने संघ पुढे सरकतोय. प्रशांतजी नवाळे यांना देखील आपण पाहत आहोत ते स्टँड मधून आस्वाद घेतात. या फलकावरती धाबा बनल्या ते एकंदरीत 5. विंधनेकर अगदी मोठ्या संख्येने गर्दी करून उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले. थोड्याच वेळापूर्वी फेरफटका मारताना आमच्या अक्षय गावण यांना मी पाहिलं होतं. खरं तर मोठी जुईस आहे. इथे स्विच केला होता. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप केलाय. झेल धरणीला दान दिलाय. कॅचेस व्हायला हव्यात अशा दर्जाचे. सिंगल आली आहे. विराज पाटीलला जीवदान मिळालं. बळीराम होते त्या ठिकाणी. हा झेल व्हायला हवा होता, तो झालेला नाही. ऍक्शन रिप्ले पहा. लेफ्ट आर्म ऑन द विकेटने गोलंदाजी केली आहे प्राध्यापक स्वतः समाधान पाटील. कॉल दिलाय असंच म्हणावं लागेल नॉन स्ट्रायकर एंड साठी. पंकड विकेट साठी पुढे तुम्ही सतत जाऊ शकत नाही बॉल डिलिव्हर्ड होत असताना. हेमंत कोळी सरांना आपण पाहतो ॲज अ अंपायर. यावेळेचा बॉल पुन्हा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. कोणती चुकी नाही केली आहे. चेतन कोळी इथे झालाय बाद. पहिला धक्का संघाला पहिला आदरा. कुल साहेब लगातार 3 वेळेला जो मात्र ग्रामपंचायत कोपरोली साठी जिथे निवडून आलेले आहेत आणि यावर्षी खरं तर प्रबळ दावेदार आहेत सरपंच पदाचे. तळागाळातील असं व्यक्तिमत्व सातत्याने ज्यांचे पाय नेहमी जमिनीवरती राहत असताना त्यांनी सातत्याने विकासाकडे लक्ष दिलेलं आहे. आणि असे आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब यांना आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या कार्याचं हे गीत आपण ऐकलं. पहिल्या षटक नुकतंच संपलं. दापोलकावरती धावा बनल्या त्या 6 फलंदाज बाद झालाय तो 1 पहिल्या षटकाच्या अंती. सुदर्शनजी पाटील तारागावचे सुपुत्र ॲज अ स्कोरर म्हणून आमच्यासोबत जॉईन झालेत. थोड्याच वेळापूर्वी आवाज तुम्ही ऐकला दीपकजी पाटील सर आणि रुपेजी पाटील सरांचा आवाज ऐकत असताना मला मिळाला. सुदर्शनजी पाटील सर म्हणतात की नेहमीच कोणते जे संघ खेळतात त्यांना ताकीद द्यायची नाही, कारण तेही एंट्र्या जास्तीचं करतात, पैसे जास्त भरून एंट्री करत असतात. ताकीद द्यायची नाही कोणत्याही संघाला वेळेच्या बाबतीत. यावेळेचा बॉल एक्सचा कव्हरला. एक्सिलेंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला. हेमंत कोळी सर असते तर निश्चित म्हणाले असते की 2 मॅच नंतर आलेल्या माणसाला टाइम लावण्यासाठी जास्तीचे काही ताकीद देत नाहीत. दापलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्या. चौकाराच्या मदतीने 10 बनल्यात. 10 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. वेगाने टाकलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, आधुनिकतेचा आविष्कार करण्याचा प्रयत्न विराज पाटील करत असताना पाहायला मिळतोय. जीवदान मिळालंय त्याला आणि ते वरदान साबित होतंय. पहिल्या बॉलवरती या दुसऱ्या षटकाच्या चौकात त्याने ठोकला. 11 धावा दापलकावरती आहेत विदाउट लॉस. 11 धावा दापलकावरती भंडलेल्या पाहायला मिळाल्या. ट्रॉम्बे कोळीवाडा संघ खेळतोय. आमचे किरण भोईर ट्रॉम्बे कोळीवाड्याचे
आर कवरा मोठा 6. हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर होता. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय मिड ऑफला. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. ट्रॉम्बे कोळीवाड्याच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं स्क्रीन आउटफील्ड आहे. लेदर बॉलचे अनेक सामने ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये होतात. नाईटच्या स्पर्धा होत असताना पाहायला मिळतात. मोठं क्रिकेट या विभागामध्ये राहिलंय. ट्रॉम्बे असेल, चित्ता कॅम्प असेल, अगदी माहुल असेल, आणि हा विभाग सातत्याने क्रिकेटमध्ये राहिला आहे. खोला टाकला होता, डिगआउट केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल निश्चित मिळेल. एकेरी धाव. ट्रॉम्बे कोळीवाडकरांचा क्रिकेट जे आहे ना ते आवर्जून जवळून पाहिलेलं आहे. हेमंत कोळींना आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या तर 13 आहेत. एकेरी धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतं. सिंगल डबललाही प्राधान्य तितकंसं चांगलं दिलं. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, जिथे मात्र आणखीन एक महत्वाचा सामना आपण पाहणार आहात. यावेळेस बॉल इथून मात्र क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. एकेरी धाव इथूनही आली आहे. मागील सामना जितोय जिते संघाने जिंकला. खरं तर रुपेजी पाटील सर यांचे काही बंधुतुल्य मित्र किंबहुना काही बंधूही त्या संघामध्ये खेळतात. 14-1 आहेत. 14 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. 14-1 सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत. जयेश भोईर नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. या मैदानाने खरं तर या मैदानाने भरभरून दिलंय भातानकरांना. 2 स्पर्धा जिंकल्यात या मैदानावरती. 2 वेळेला बाईक जयेश भोईरला याच मैदानाने दिले. JBB तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल सिंगल आली आहे. एकेरी धाव वेगाने येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपला. 42चा पाठलाग करत असताना स्कोर कार्डमध्ये धावा बनलेल्या आहेत त्या 15 येणारे. 18 बॉलचा खेळ शेष राहील आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 27 ची गरज. 18 चेंडू आणि 27 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 15 बनल्या. देणारे बॉल राहिले आहेत ते इथून एकंदरीत 18 मध्ये 27 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. सामना बनेल का? क्रिकेटचा खेळ. विंधनेकर हार मानत नाहीत कदापिही. सातत्याने चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं गेलेलं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. समाधान आल्यात. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. ब्रेक थ्रू इथून मिळवला. धक्का लागला. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज होत दुसरा अर्थात विराज पाटील होते बाद. दोन फलंदाज बाद झालेत. आता अडचणी वाढल्यात. येणारे 17 बॉल आणि 27 धावा. गेम ऑन, मॅच ऑन. नवीन बाडर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं दिनू पाटील. दिनू पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इन ॲट नंबर 4. समाधान पाटील प्राध्यापक विकेट प्राप्त केली आहे त्यांनी. एक स्वतः गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले आणि चांगली गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आदरणीय रामचंद्रजी नवाळे यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहात. सुजल नवाळे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. आमचे गजाननजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहोत. स्वतः गोलंदाज. यावेळेचा बॉल इथे घडलाय तरी काय? दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात का? रन्स कंप्लीट झाली की नाही? सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न विंधनेकर करतात तर करतात काय? डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. निलेजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतो. स्ट्रायकर एंडला बॅटर आउट की नॉट आउट.
ग्राउंड पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑनफिल्ड डिसिजन काय आहे? कारण या गोष्टीचं कारण असं आहे ना की जी की लाईन आहे ना ती साईड होत नाहीये कॅमेरामध्ये. सामना थोडासा क्रुशियल मुवमेंटला आला, त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. येस अंपायर, नॉट आउट आहे. नॉट आउट आहे अर्थात 2 धावा. 2 धावा कंप्लीट. येणारे आता मात्र इथून पुढे 5 चेंडूचा खेळ शेष राहिला आणि 10 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल सुजल नवालेचा हाफ ट्रॅकर होता, खेचून मारला. सकाळी विचार केला आणि सायंकाळी मारलाय षटकार. जिथे शुभम पाटीलचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाच्या दिवशी तो बॅटिंग करतोय. आज हा स्पेशल डे त्याला स्पेशल बनवायचा आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 4 धावसंख्येची गरज राहिली. 4 बॉल आणि 4 ची गरज. निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 आहे आणि शुभमने षटकार मारला. आज बर्थडे आहे त्याचा आणि तो स्पेशल बनवतोय. हा एकविरी चरणी प्रार्थना आपल्याला उदंड आयुष्य लाभो. हा बॉल हलक्या हाताने केला होता. लटकट क्षेत्ररक्षक तैनात समाधान पाटील. 3 बॉल आणि 3 ची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. क्रिकेटचा खेळ क्षणाक्षणाला आता बदलू लागलाय. मॅचेस इथून मात्र रंगतदार स्थितीमध्ये आल्यात. सातत्याने प्रत्येक क्षणाक्षणाला सस्पेन्सने भरलेला हा प्रत्येक बॉल इथून पाहायला मिळतोय असं म्हणावं लागेल. आता रंगात आली आहे मॅच. पुढचा बॉल सॉफ्ट हँड घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. बॉल सोबत निघाले होते. बॅटर देखील सिंगल येते. एकेर धाव इथून येत असताना पाहायला मिळेल. येणारे बॉल राहिले इथून पुढे. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 ची गरज. फलकाबादी 40 ला 3. सामना काय बनलाय पहा. 2 चेंडू आणि 2 ची गरज. एकनाथ माळी असते तर निश्चित म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. 2 चेंडू आणि 2 ची गरज. पहा 2 बॉल मध्ये 10 धावा बनतात. 2 मध्ये 12 बनवल्या जातात. 2 मध्ये 6 बनतील. 2 मध्ये 8 बनतील. परंतु 2 बॉल मध्ये 2 धावा बनवणं हे भल्या भल्यानं जमत नाही. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जिथे मात्र आपण हे किस्से नेहमीच पाहिलेत. 2 बॉल 2 ची गरज आहे. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे. 40 धावा धावफलकावरती बनल्या. 3 फलंदाज बाद झालेत. सामना बनलाय. मॅच बनली आहे. गेम ऑन, मॅच ऑन. सामना रंगतदार स्थितीमध्ये. नेल बायटिंग फिनिश आपण पाहत आहोत. एक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये अनुभवाला मिळते. सुजल नबाळे गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्रायकर एंड वरती धीरज कोळी. पुढचा बॉल शुभम स्ट्रायकर एंडला. हा बॉल इथून मात्र नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि त्याच वेळेला इथून 2 धावाही कंप्लीट झाल्यात. अर्थात सामना लिलया जिंकला तो संघ ट्रॉम्बे कोळीवाडा या टीमने. MI11 ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाने सामना जिंकला. चला सामना संपलाय. हँडशेक करायचा आहे आणि निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून शुभमसाठी हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे जे षटकारासाठी होतं ते आपण देणार आहोत. अंपायर हा नो